आणि खूप गरजेचं आहे तुम्ही हा जो पॉइंट म्हणताय तो, की नुसत्याच टेस्ट नाही करायला पाहिजे जिम जॉइन करायच्या आधी. त्या डॉक्टरांकडनं व्हेरिफाय पण करायला पाहिजे, की मी केलंय आणि आता मी जिम जॉइन करतोय. करेक्ट. तर हा खूप मोठा पॉइंट आहे, की जो सगळ्यांनी लक्षात ठेवायला हां. पाहिजे. म्हणजे सगळ्याच एज ग्रुपला वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. टीनेजर्सचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, अडल्टहुडचे वेगळे आहेत, मेनोपॉजचे वेगळे आहेत. तर अशा दृष्टीने आता हा पॉइंट जसा तुम्ही सांगितला, तसं रॉंग डायग्नोसिसनी काय-काय होऊ शकतं? डायग्नोसिसनी आपण कसा फायदा त्याचा उचलू शकतो, हे पण थोडक्यात सांगा. मॅम बघा आता रॉंग डायग्नोसिसनी तर पूर्ण म्हणजे मला जायचंय लंडनला आणि मी तिकीट काढते अमेरिकेचं. हां, तसंच झालं ते. तसंच झालं. रॉंग डायग्नोसिस बरोबर. हां. जायचं एका ठिकाणी ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर वगैरे डिटेक्शन आपलं होऊ शकतं. ईसीजी आहे, पल्मनरी फंक्शन टेस्ट आहे, लंग फंक्शन कळण्यासाठी. प्लस इथे मला सांगावसं वाटतं, की माझ्याकडे पोर्टेबल एक्स-रे पण आहे. हां. सो पोर्टेबल एक्स-रे एस्पेशली ओल्ड एज पॉप्युलेशनसाठी किंवा जेव्हा पेशंट पडून जातो आणि त्याला हॉस्पिटलपर्यंत येत थोडक्यात मॅडमला असं म्हणायचंय, की तुम्ही कितीही नॉर्मल दिसत असाल आणि आज तुम्ही कितीही नॉर्मल असाल, तर बरोबर आहे. आपल्या मुलांचे रिझल्ट जे असतात, आपल्याला माहिती आहे की आपली मुलं खूप हुशार आहेत. पण काही म्हणून आपण त्यांना एक्झाम्स देत नाही का? द्यावंच लागतं. द्यावेच लागतात. आणि जोपर्यंत ते प्रगती पुस्तक आपल्या हातात पडत नाही, तोपर्यंत आपल्याला खरी स्थिती आपलं बाळ कसं दिसतंय हे बघण्याची खूप उत्सुकता असते. तर ते लेटेस्ट मशिनरी आहे. त्याच्यासोबत बाकीच्या पण डायग्नोसिस जे सोनोग्राफीवर होतात, त्या मशीनवर एकदम अचूकपणे आणि खूप छान प्रकारे होतात. तर असं सोनोग्राफी युनिट आहे. कार्डिओलॉजी युनिट आहे, जिथे आपल्याकडे कार्डियाक कलर डॉक्टर नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडे स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत डॉक्टर नैना बोरड. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नमस्कार. स्टुडिओमध्ये. तर मी जसं सांगितलं, की तुम्ही रेडिओलॉजिस्ट आहात आणि अल्फा डायग्नोस्टिकमध्ये कार्यरत आहात. आम्हाला थोडक्यात सांगाल का, की तुम्ही 21 वर्ष झाले अल्फा डायग्नोस्टिक कसं एस्टॅब्लिश केलं आणि तुमचा काय उद्देश होता अल्फा डायग्नोस्टिक सुरू करण्यासाठी? 2002 मध्ये माझं रेडिओलॉजी कंप्लीट झालं बीजे मेडिकल कॉलेजमधनं. त्याच्यानंतर मग मी 3 वर्ष एक्सपिरियन्स घेतला डॉक्टर महेंद्र गुलाटी युनिस्कॅन सेंटरमध्ये. करेक्ट. आणि मग एकदा असा विचार केला, की आता आपलं सेंटर म्हणजे एक सोनोग्राफी युनिट असं आपण चालू करूया. कालांतराने म्हणजे मग विचार वाढत गेला आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण डायग्नोस्टिक सेंटर चालू करण्याचा विचार केला. म्हणजे माझे वडील, भाऊ, माझे हसबंड आम्ही सगळ्यांनी विचार करून आम्हाला वाटलं, की आपण एक पूर्ण डायग्नोस्टिक्स, कारण कुठलाही आजार म्हटला तो डायग्नोज झाल्याशिवाय त्याची ट्रीटमेंट होत नाही. करेक्ट, करेक्ट. आणि डायग्नोसिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपला काहीतरी हातभार असावा म्हणून मग आम्ही पूर्णच डायग्नोस्टिक सेंटर एव्हरीथिंग अंडर वन रूफ असं आम्ही अल्फा चालू केलं. आणि द नेम बिहाइंड द सेंटर इज ऑल्सो अल्फा इज द बिगिनिंग. करेक्ट. Okay, so beginning is like we have to begin the diagnosis which should be very accurate, perfect, ताकी म्हणजे पेशंट्स लोकांचे ट्रीटमेंट्स परफेक्ट होतील आणि होतील ह्या उद्देशाने अल्फा डायग्नोस्टिक्स आम्ही चालू केलं. आणि गेले 21 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये निरंतर काम करते मी अँड ट्राईंग टू गिव्ह माय बेस्ट करेक्ट. डायग्नोसिस वाईज आणि अॅक्युरसी वाईज, ताकी म्हणजे पेशंट्सना नुसतंच डायग्नोसिस असं नाही पण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पण आपण घेऊन डिझीजच होऊ नये हो, ह्या करेक्ट आहे. दृष्टीने पण आम्ही प्रयत्न करतोय आणि हो. अशी आमची ही जर्नी चालू आहे. आपण जसं म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस. त्याच्यामुळे हा प्रिव्हेन्शनचा पार्ट तर खूप महत्वाचाच असतो. आणि आता तुम्ही बोलता बोलता एक शब्द म्हणला ॲक्युरसी. आणि हा ॲक्युरसी किती महत्वाचा पार्ट आहे डायग्नोस्टिक गोष्टींमध्ये, त्याबद्दल थोडक्यात सांगाल का, की कसं रिपोर्ट ॲक्युरेट असण्याने डायग्नोसिस चेंज होता? मॅम बघा, अॅक्युरसी तर देर इज लाईक म्हणजे अॅक्युरसीला सबस्टिट्यूट असं काहीच नाहीये. कारण जर मी आज एखादं लिजन मिस केलं हो. असं पकडून चला, सोनोग्राफीमध्ये एखादं दिलं नाही आणि त्या पेशंटला वेळीच ट्रीटमेंट मिळाली नाही, करेक्ट. तर ते नॉर्मल म्हणून ते तसंच राहील आणि ते एवढासा आजार हा भला मोठा आजार होऊन जाईल की ज्याची ट्रीटमेंट कॉस्ट पण वाढणार आणि सर्वच वाढेल. सो अॅक्युरसी इन टर्म्स ऑफ मेडिकल ह्याच्यामध्ये खूपच महत्वाची आहे. त्याच्यासाठी आपल्याला वारंवार वाचन करायला लागतं, नुसतंच एकदा अभ्यास करून पुरत नाही. कारण रोज वेगवेगळे डायग्नोसिस होत राहतात, वेगवेगळे शोध लागत राहतात आणि त्याच्यासाठी आपल्याला अपडेटेड नॉलेज असणं गरजेचं आहे. नवीन मशीन येतं, त्याच्याशी नवीन रिलेटेड मशीन्स येतात, नवीन टेक्नॉलॉजीज येतात. करेक्ट. तर दर म्हणजे 5 वर्षाला आम्ही आमचे सोनोग्राफी मशीन्स चेंज करत राहतो, सीटी स्कॅन युनिट्स चेंज करतो. आत्ताच आम्ही लॅबचे सर्व नवीन मशीन
मशीन्स घेतलेले आहेत, अरे वा. का तर त्याचे अॅक्युरसीज वाढत जावे आणि टेस्टचे प्रोटोकॉल्स आणि टेस्टचे मेन्यूज पण वाढतात, कारण आजार वाढत चालले. तर ह्या दृष्टीने ते तर जरुरीच आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, करेक्ट. तर कसं आहे ना, म्हणजे असं मला वाटतं की आजारच होऊ नये माणसाला. बरोबर आहे की नाही? हो. आजार झाला नाही तर आयुष्य आपलं किती छान राहील. हो, आणि आपण ते सगळे करू शकतो सहज आधीच त्याचं. करू शकतो, कारण आता इतके वेगवेगळे डायग्नोसिस निघाले की आपण आजार पण थांबवू शकतो. जर समजा दुर्दैवाने आजार आला तरी तो वेळीच आपण जर डायग्नोस केला अगदी सुरुवातीला, तर मग तो त्याचे मोठे खर्च जे होणार आहेत ते किंवा वाचवू मानसिक, शकतो. शारीरिक आणि फायनान्शियली पण जे पण खर्च आणि जो पण काही मनस्ताप होणार आहे करेक्ट. त्याच्यापासून पूर्ण फॅमिली वाचेल. आणि ते खूप मोठं म्हणजे गोष्ट आहे ती. गोष्ट आहे की त्याच्यामुळे लवकर कळलं आपल्याला, की फर्स्ट स्टेज मध्येच कळलं आपण म्हणू तर आपल्या हो. पुढचा खर्च, पुढचा मनस्ताप, पुढचा रिकव्हरी टाइम सगळं आपण सगळंच वाचवू शकेल वाचवू ना. शकतो. आणि कसं आहे की जर आपण हेल्दी असेल मॅम, तर आपल्याला एक आनंद वेगळाच असतो. इन टर्न द एंटायर सोसायटी अँड वर्ल्ड विल बी अ बेटर प्लेस टू लिव्ह इन. करेक्ट, करेक्ट. So there has to be a holistic approach to health. It is not only in terms of diagnosing the disease, but in terms of preventing the disease. तर कसा समज आहे आपल्याकडे समाजामध्ये की मला काही झालं नाहीये तर मी का टेस्ट करू, किंवा मी काही केले टेस्ट तर काहीतरी निघेल, नको रे बाबा. हे जे वाक्य आहे की सतत आपण ऐकतो, प्रत्येक डॉक्टरनी हे वाक्य ऐकलेलं आहे की मला काही झालं नाहीये तर मी कशाला करू. हो. किंवा नाही, आपण म्हटलं की नाही प्रिव्हेन्शन म्हणून करायचं असतं तर ते म्हणतात नको नको काहीतरी निघेल. तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? हे तर म्हणजे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये Correct. खूपच बघतो, ऐकतो. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर असेल तरच रिपोर्टमध्ये येणार आहे. करेक्ट. ओके. तर म्हणजे कसं आहे ना, की राक्षस आहे, त्या राक्षसापासून घाबरून जाऊन काही त्याचं सोल्युशन निघणार नाहीये. बरोबर आहे. वी हॅव टू फेस इट अर्लियर अँड गेट द बेस्ट रिझल्ट. Correct. असं एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता आपण गृहिणी आहोत. हो. बरोबर आहे. आपल्या घरात गॅस आहे, गॅसचं सिलेंडर आहे. हो. आपण ते खराब होईपर्यंत वाट नाही बघत. बरोबर आहे की नाही? बरोबर. कारण उद्या जाऊन काही प्रॉब्लेम झाला तर तो किती मोठ्यात पडेल. खरं. तर म्हणून आपण वेळीच त्याचं सर्व्हिसिंग करतो, आपल्या गाड्यांची सर्व्हिसिंग करतो, हे सर्व गोष्टी करतो. पण शरीरच म्हटलं ना तर आपल्याला वाटतं मला हे होणार नाही, माझ्या आजूबाजूंना होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? आपण कधीच असा विचार करत नाही की ही गोष्ट मला घडली तर, असं आपण म्हणू की ही मला नाही घडणार, दुसऱ्यांना घडली, अरे रे, एक असा आपण म्हणजे असा समज आहे. असा समज आहे. पण कधीही कुठलाही आजार हा आपल्यालाही होऊ शकतो. आणि आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये इतके लाईफस्टाईल डिझिजेस झाले जे की इझिली आपल्या लाईफस्टाईलनी चेंज होऊ शकतात, प्रोव्हाइडेड वी नो व्हेअर वी आर. करेक्ट. बरोबर आहे. आपल्या मुलांचे रिझल्ट जे असतात, आपल्याला माहितीये की आपली मुलं खूप हुशार आहेत, पण काही म्हणून आपण त्यांना एक्झाम देत नाही का? द्यावंच लागतं. द्यावेच लागतात. आणि जोपर्यंत ते प्रगती पुस्तक आपल्या हातात पडत नाही तोपर्यंत आपल्याला खरी स्थिती कळत नाही. करेक्ट. सिमिलरली जोपर्यंत आपल्याला आपल्या शरीराचा प्रगती पुस्तक आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपण कुठे आहोत आणि कुठपर्यंत जायचंय. आता जसं म्हणलं की जर आपल्याला एकदा कळलं की काय सुरू आहे आपल्या शरीरात, आणि समजा आपण पास झालेलो असलो त्याच्यात, तर आपला हुरूप वाढतो, आपल्याला कळतं की आपण नीट काळजी घेतोय, आणि काही पॅरामीटर थोडे कमी जास्त आले तर ते आपण करेक्ट करू शकायच्या स्टेजमध्ये असतो. 100%. तर ते आपण करेक्ट करू शकतो. तर ही प्रिव्हेन्शनसाठी ब्लड टेस्ट करणे ही कधीही चांगलीच गोष्ट बरोबर असते. आहे मॅम. नुसतं कसं आहे ना, ब्लड टेस्ट करून मी नेहमी असं म्हणते म्हणजे माझ्या पेशंट्सना, आता गेले 15 वर्ष किंवा त्याच्या पुढे आम्ही असं एक म्हणजे प्रकल्प राबवतोय, दॅट इज लाईक ऑन ओकेजन्स ऑफ वुमेन्स डे. आम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला जे चालू केलं ते फक्त महिलांसाठी, मी महिला असल्यामुळे फक्त महिलांसाठी असा मी हेल्थ चेकअप चालू केला होता ऍट अ रिअली डिस्काउंटेड प्राइस. म्हणजे माय ऑर्गनायझेशन इज नॉट अन एडेड ऑर्गनायझेशन, सो आय कुड नॉट डू इट फ्री, कारण खर्च असतात, सर्वच असतं. पण ऑलमोस्ट लाईक 60% डिस्काउंटवर आम्ही सर्व टेस्ट करतो. तर तेव्हा बरेच पेशंट्स म्हणतात की ही टेस्ट मी आत्ताच केलीये, ही आत्ता नको करायला, ही टेस्ट नंतर केलीये. पण त्याच्यासाठी माझं एक आन्सर असतं की एकत्र जेव्हा आपल्याला आपल्या शरीराचं कळतं आणि रिपोर्ट स्टोअर करता आले तर मग ते आपल्याला एक पूर्णपणे, कारण शरीर अशा वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये आपण नाही करू शकत,
ते अखंडच आपल्याला बघायला लागतं आणि ते अखंड जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला पिक्चर दिसतं आपलं आणि त्याच्यावर आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे नुसतंच मेडिसिन हा उपाय नसतो. खरंय. आपली डाएट, लाईफस्टाईल, आपले एक्सरसाइजेस आणि आपलं मन कसं असतं हा. ह्याच्यावर खूपसं अवलंबून असतं. सो खूपच. म्हणून प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करावे की जेणेकरून आपल्याला एक मोटिवेशन येतं की आपण आणि काय ते तुम्ही करायला खूप पाहिजे. छान केलं की तुम्ही महिला दिनाच्या दिवशी ते सुरू केलं. हो आणि मी करते, गेली 5-6 वर्ष झाले मी दरवर्षी तुमच्याकडनं चेकअप Yes. करते आणि त्याचा फायदा आम्हाला असा होतो की आम्हाला आमची बॉडी कळते की आता काय करेक्ट करायला पाहिजे, B12 कमी आहे का, माझं सोनोग्राफीमध्ये काही आलंय का, तर ते मला प्लॅन करता येतं. आणि एक्झॅक्टली. ते खूप जास्त चांगलं आहे आपल्या महिलांसाठी की आपल्याला तो एक दिवस लक्षात राहतो की दरवर्षी ह्या महिन्याला जाऊन मॅडमकडे पूर्ण चेकअप करायचा आहे. आणि तुम्ही फक्तच नॉर्मल महिलांसाठी नाही, आमच्यासाठी डॉक्टर महिलांसाठी पण तो पॅकेज दिलाय. ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांनी तो करायलाच पाहिजे. आणि म्हणजे मॅम पहिल्या स्टार्टिंगला आम्ही महिलांसाठी केला. हा मग महिलांचं असं होतं की आमच्या मिस्टरांसाठी पण करा कारण बरोबर ते आहे. चांगले तर आम्ही चांगले असं. Correct आहे. सो आता आम्ही ते महिला असं काढून टाकले अँड वी हॅव स्टार्टेड इट ॲज अ वेलनेस पॅकेज. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट करतो मी महिलांना किंवा सगळे जे पण कोणी हे पेशंट्स येतात त्यांना म्हणते की जेव्हा आपले रिपोर्ट्स नॉर्मल येतात ना तो दिवस आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे. खरं, बरोबर. कारण विदाऊट हेल्थ बाकीचं सगळं शून्य आहे मॅम. खरंय. बरोबर आहे की नाही. हो, हो. आरोग्य हे आपली सगळ्यात महत्वाचं म्हणजे Priority धनसंपदा आहे. आहे. आरोग्य धनसंपदा जे म्हणतो कारण जर आरोग्य नसेल ना तर बाकी कितीही ऐश्वर्य असू दे सगळं झिरो ते आहे. तुम्ही उपभोगूच नाही शकले तर मॅम साधं म्हणजे नखाला जरी आपल्याला काही इंजुरी झाली तरी आपला दिवस खराब जातो. खरंय. तर त्याचं म्हणजे महत्व नसतं नखाचा. बरोबर. पण इवन द स्मॉलेस्ट ऑफ द डिस्कम्फर्ट आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि प्लस माझं असंही म्हणणं राहील सगळ्यांसाठी की नुसते रिपोर्ट्स करून जाऊ नका, देणगी देऊ नका. ते रिपोर्ट्स म्हणजे लाईक तुम्ही ते वाचा, तुम्ही खरंय. ते स्टडी करा, कळा, डॉक्टरांना दाखवा का आपण टेस्ट केल्यात, त्याच्यातून आपण काय चेंजेस करावे आणि पुढच्या वेळेस हा माझा रिपोर्ट आणखीन छान कसा येईल खरे त्याला आणि स्टोअर पण करा. त्याला स्टोअर करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा एक जो कॉन्फिडन्स येतो जीवन जगण्याचा हो तो कॉन्फिडन्स इज इमेजरेबल. करेक्ट आहे. म्हणजे की मागच्या वर्षी माझे रिपोर्ट हे होते, ह्या वर्षी हे आहेत, हे ज्या आहेत. चुका होत्या त्या करेक्ट झालेल्या करेक्ट आहेत. झालेले आहेत कारण एव्हरी वन इज एजिंग. करेक्ट. तर वी शुड नो व्हॉट हो. इज हॅपनिंग इन आवर बॉडी. करेक्ट. आता जसं तुम्ही या पॅकेज बद्दल बोलताय तसं त्या मला पॅकेज थोडासा त्या पॅकेजमध्ये काय काय असतं आणि कुठल्या टेस्ट असतात ते थोडक्यात सांगाल का? पॅकेज जे केले ना मॅम आम्ही खूप विचारपूर्वक डिझाईन केलेलं आहे पॅकेज. Correct. हा. बिकॉज दिस पॅकेज इज एंटायरली डिझाईन बाय डॉक्टर्स. करेक्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो. असं नाहीये की चला आयर्न पण करा, आयर्न बरोबर आयर्न बाइंडिंग पण करा, मला हे एखाद्याचं पाहिजे म्हणून हे हे पाहिजे म्हणून करा किंवा जस्ट कॉस्ट वाढवावी आणि त्याच्यामध्ये डिस्काउंट द्यावे असं नाहीये. कारण एखाद्याचं हिमोग्लोबिन चांगलंच असेल तर हो. त्या व्यक्तीचं आयर्न जाणून घेण्याची काहीच आवश्यकता Correct. नाहीये. बरोबर आहे. सो दिस पॅकेज हॅज बीन डिझाईन्ड कन्सिडरिंग द लाईफस्टाईल डिझिजेस, कन्सिडरिंग द टुडेज एराज डिझिजेस. तर असा आम्ही हा पॅकेज डिझाईन केलाय. अगदी बेसिक टेस्ट हिमोग्रॅम ज्याच्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन कळतं. हिमोग्लोबिन जर कमी असेल तर नुसतंच हिमोग्लोबिन शरीरात कमी असणं हे काही खूप मोठं नाहीये. हा. पण त्याचे जे दुष्परिणाम आहेत की आपल्याला उत्साह न वाटणं, आपले इम्युनिटी कमी होणं, आपल्याला आजारासाठी आपण वेलकमिंग गेट ठेवतो हो. कारण या मी आहेच इथे बसलेलं, माझे हिमोग्लोबिन कमी आहे. हं. सो ही बेसिक टेस्ट हिमोग्राम पासून आपलं चालू होतं. युरिन रुटीन, त्याच्यानंतर आपण शुगरच्या टेस्ट करतो, लिव्हर फंक्शन टेस्ट करतो, लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल विच इज सो व्हेरी इम्पॉर्टंट. खरंय. तर कोलेस्ट्रॉल जाणून घेणं फार गरजेचं आहे. एखाद्या माणसाला म्हणजे जे मला प्रश्न येतात हो बरोबर आहे. जेव्हा हेल्थ चेकअप साठी आम्ही म्हणतो, हं. जेव्हा प्रश्न येतात की मी बारीक आहे, हं. माझ्यामध्ये कुठून फॅट येणार. हो. Okay. आणि त्यांना असं वाटतं कोलेस्ट्रॉल म्हणजे फक्त फॅट वाले कोलेस्ट्रॉल म्हणजे फक्त शरीराच्या जाडीवर आपण कम्पेअर करतो. पण दॅट इज द मोस्ट डेंजरस मिथ आय वुड से. करेक्ट. कारण व्हिसरल फॅट इज द मोस्ट डेंजरस फॅट. एखाद्या वेळेस बाहेर शारीरिक जाडी चालू शकते, पण बारीक माणसाला जर व्हिसरल फॅट असेल ज्याच्यामुळे ते फॅट आपल्या रक्तवाहिनीत फ्लो होत राहतं आणि कालांतराने ते क्लॉट्स होतात. क्लॉट झाले की आपल्या हृदयावर, आपल्या ब्रेनवर, किडनीजवर ते अफेक्ट करू शकतात. करेक्ट. म्हणून म्हणजे साधी सोपी कोलेस्ट्रॉलची टेस्ट विच कॉस्ट नथिंग
हम्म. पण त्याचे ऍडव्हान्टेजेस जर ते आपण वेळीच कंट्रोल केले तर कितीतरी प्रमाणात हे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू तर शकतो. हे पहिली मिथ दूर झाली की कोलेस्ट्रॉल फक्तच जाड लोकांनी किंवा ओबीज लोकांनी करायला पाहिजे असं नाहीये. असं नाहीये, ती सगळ्यांनाच आवश्यक आहे. सगळ्यांनाच आवश्यक आहे. कधी तुमच्या बॉडीमध्ये ते वाढू शकतं ह्याचं काही अंदाज नाही. आणि विथ टाइम मॅम, जे आता लेटेस्ट स्टडीज झाले आहेत, तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की जे पण आपण स्ट्रेस घेतो, हो जे निगेटिव्ह रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये होतात, हो तर त्याच्यामुळे देखील कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. केवढा मोठा पॉइंट सो आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईफस्टाईल डिझीज विच वी कॅन चेंज. करेक्ट. म्हणजे माझं म्हणणं आहे की नुसतं टेस्ट नका करू, हम्म. टेस्ट सोबत तुम्ही तुमची लाईफस्टाईल पण मॉडिफाय करा. खरंय. तुम्ही योगा करा, तुम्ही रोज एक्सरसाइज करा, तुम्ही तुमचं मन प्रसन्न ठेवा. त्याच्यामुळे कित्येक आजार तुमच्यापासून कोसो दूर जातील. करेक्ट. तर हे पण करणं गरजेचं आहे. कमिंग बॅक टू द टेस्ट दॅट वी आर डुईंग, येस. तर त्याच्यामध्ये आम्ही व्हिटॅमिन B12, D3, अगेन दीज विटॅमिन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कारण होमोसिस्टिन हे आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन मेटाबॉलिझम होतं त्याच्यामध्ये त्याचं जे बाय प्रोडक्ट निघतं इज होमोसिस्टिन. आता हे होमोसिस्टिन जेव्हा ब्लडमध्ये असतं, जेव्हा व्हिटॅमिन B12 कमी आहे तेव्हा होमोसिस्टिनचं ब्रेकडाऊन होत नाही. हा पॉइंट कोणाला माहिती नाही. आणि होमोसिस्टिनचं ब्रेकडाऊन झालं नाही ना मॅम की ते आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या वॉल्सला अफेक्ट करतं. त्याच्यामुळे ते वॉल्स खरबुडीत होतात आणि त्याच्यावर क्लॉट्स डिपॉझिट होतात. म्हणून B12 एवढं महत्वाचं. म्हणून B12 एवढं महत्वाचं आहे, म्हणून होमोसिस्टिन एवढं महत्वाचं आहे की यू शुड अंडरस्टँड व्हॉट युअर होमोसिस्टिन लेवल्स आर. आणि जर होमोसिस्टिन कंट्रोल ठेवलं तर 110% आपले सेरिब्रोवॅस्क्युलर ऍक्सिडेंट्स इन द फॉर्म ऑफ स्ट्रोक्स आणि करोनरी इव्हेंट्स नक्कीच आपले कमी होतील. एक खूपच महत्वाचा पॉइंट सांगितला तुम्ही की का ह्या टेस्ट करायला Yes. पाहिजे. कारण प्रचलित असं आहे की विटामिन ए, हा म्हणजे का त्यांना असं वाटतं ठीक आहे सगळ्यांमध्येच कमी असतं आजकाल, Exactly. सगळ्यांचंच कमी निघतं. म्हणजे जनरल लँग्वेज माझ्या समोर पेशंट जे बोललेले ते असे ना, ते तर आजकाल सगळ्यांचंच कमी निघतं. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की दिस इज फार्मास्युटिकल कंपनीची गिमिक्स. ओ दॅट ओके, इज की व्हिटॅमिन B12, आताच काय व्हिटॅमिन B12चं. पण जसे जसे ऍडव्हान्सेस होत राहतात त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हाऊ इम्पॉर्टंट इट इज. करेक्ट. मग लोकांचे असे पण गैरसमज असतात मॅम की व्हिटॅमिन B12 आणि D3 तर सगळ्यांचंच कमी आहे, हा, तर मग मी गोळीच खाऊन टाकते ना, कशाला मी टेस्ट आणि करू. इतके वर्ष झाले कमी, मला काही झालं नाही. झालं नाही आणि मी टेस्ट तरी कशाला करू, असं पण त्यांना वाटतं. डायरेक्ट गोळ्या खाव्या आपण चुकीचं वाटतं असं. पण जोपर्यंत आपल्याला त्याची व्हॅल्यू कळत नाही, हाऊ सिव्हिअरली द डिझीज इज इम्पॅक्टिंग अस, करेक्ट. तोपर्यंत आपण कसं काय करणार. तसंच डीचं पण आहे ना मॅडम, डी पण खूप सेम D3 इज ऑल्सो इम्पॉर्टंट. D3 आपल्या किडनीसाठी पण इम्पॉर्टंट आहे. D3 सेरिब्रोवॅस्क्युलर ऍक्सिडेंट्स आणि करोनरी डिझीज साठी पण इम्पॉर्टंट आहे. तर म्हणून आपण ह्या पॅकेजमध्ये B12, D3 हे कव्हर केलंय. D3चं सायकोलॉजिकल पण इफेक्ट, सायकोलॉजिकल इफेक्ट होतो मॅम. D3 आपल्या कॅल्शियम बाइंडिंग साठी पण इम्पॉर्टंट आहे. D3 मुळे आपले बोन स्ट्रॉंग होतात, ऑस्टिओपोरोसिस होत नाही. आता मला सांगा, सगळ्यात जेरियाट्रिक प्रॉब्लेम जो आहे तो मोबिलिटीचा आहे. हो बरोबर आहे. आपल्या आजी वगैरे आपण बघितल्या तर त्यांच्यामध्ये मोबिलिटीचा आता खूप प्रॉब्लेम आहे, कारण जेरियाट्रिक एज वाढत चाललंय अँड दीज पीपल स्लोली आर बिकमिंग अ बर्डन टू द सोसायटी. उद्या जाऊन आपल्या एजची लोक होऊ नये म्हणून वी नीड टू कीप अ चेक ऑन ऑल दीज थिंग्स. करेक्ट. तर त्याच्यासाठी हे करणं अत्यंत गरजेचंच आहे. इथेच म्हणजे मी सांगू इच्छिते की ह्या वेळेस आम्ही एक करोनरी म्हणजे जे आपल्या ब्रेनला सप्लाय करतात कॅरोटिड आर्टरीज, ह्याचं सोनोग्राफीवर मी चेकिंग करतेय. अरे वा. त्याच्यामध्ये आपण इंटिमा मीडिया थिकनेस जे आपल्या कॅरोटिड आर्टरीमध्ये आहे, म्हणजे वॉलचं थिकनेस, जर वॉलचा थिकनेस 1 मिलीमीटर पेक्षा जास्ती असेल तर तो व्यक्ती सेरिब्रोवॅस्क्युलर आणि करोनरी डिझीज साठी 50 to 60% इज ॲट अ हाय रिस्क कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द पॉप्युलेशन. आणि ही टेस्ट आपण गळ्याच्या इथे इथल्या रक्तवाहिनी रक्तवाहिन्यांची पर्यंत पोहोचते त्याची. आणि ही अतिशय नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट आहे. नो रेडिएशन. नॉर्मल सोनोग्राफी करतो तशी आपण गळ्याची करतो तशी. तर दिस इज अ न्यू ऍडिशन दिस इयर दॅट वी हॅव डन टू ट्राय अँड रिड्यूस द बर्डन ऑफ सेरिब्रोवॅस्क्युलर अँड करोनरी आर्टरी. आणि तुम्हाला खूप आधीच कळतं की तुम्हाला हे आजार होऊ शकतात का नाही होऊ शकत. त्याचे गोळ्या खाऊ शकतो. आपल्याला कळेल की ओके दिस इज दॅट सिव्हिअर. आपण 2D एको करू शकतो. आपण लगेच कोलेस्ट्रॉल चेक करू शकतो. तर खूप सिम्पल टेस्ट बट इट इज सो इम्पॉर्टंट. खूपच चांगली. तर हे आपण करतो. प्लस ह्या पॅकेजमध्ये आपण सोनोग्राफी करतो. आता सोनोग्राफी बरेच लोकांना वाटतं, म्हणजे एस्पेशली महिलांना, सोनोग्राफी ही फक्त युट्रस साठी करावी.
पण तसं नसून आपल्या पोटामध्ये खूप ऑर्गन्स आहेत. करेक्ट. जसं मी म्हटलं की व्हिसरल फॅट, तर जर लिव्हरमध्ये फॅटी डिपॉझिशन असेल, ज्याला आता खूप वेळा फॅटी लिव्हर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जे हो. आपण म्हणतो, हो. तर त्यावेळेस मग कसं आहे ना की आपल्याला फॅटी लिव्हर असेल तर मेटाबॉलिझम ऑफ फॅट आणि कोलेस्ट्रॉल हे चेंज होतं, त्याच्यामुळे परत कोलेस्ट्रॉल वाढतं. सो दीज टेस्ट इंटरलिंक टुगेदर खरंय. गिव्स अ बेटर पिक्चर ऑफ अवर बॉडी. बरं. आणि त्याच्यासाठी जे मी आधी बोलले होते की आपल्याला एकत्रितरित्या सगळ्या टेस्ट माहिती असाव्या, ह्या अशा लिंक्स करणं फार महत्वाचे आहे. खूप महत्वाचं आहे. समजा तुमचं कोलेस्ट्रॉल पण आहे, फॅटी लिव्हर पण आहे. सो इट इज लिंक नो Link. मॅडम. करेक्ट. तर मग करेक्ट. आपल्याला कळतं की दिस इज नॉट जस्ट की लॅब मधून मला फॅटी लिव्हर आले किंवा हो. लॅब मधून माझं कोलेस्ट्रॉल वाढलं, पण नाहीच आहे. हो. सो सोनोग्राफी विल हेल्प इट टू नो बेटर Correct. ओके फॅटी लिव्हर इज देअर. हा. प्लस अजून एक मी जेवढ्या ह्या 10-15 वर्षात ज्या टेस्ट केल्यात सोनोग्राफीच्या, त्याच्यामध्ये मी असं बघितलं की आपण प्री डायबिटीज पण ऑन सोनोग्राफी डायग्नोज करू अरे वा, शकतो. ते कसं मॅडम? बघा, पॅनक्रियाज इज अ ऑर्गन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेटिंग इन्शुलिन. करेक्ट. आणि इन्शुलिनचं प्रमाण जेव्हा चेंज होतं तेव्हा आपल्याला डायबिटीज होतं. करेक्ट. बरोबर आहे. तर त्यावेळेस जर पॅनक्रियाज हायपर इकोइक असेल, म्हणजे साध्या भाषेत ते पांढरं दिसत असेल हा. सोनोग्राफीवर, हा. आणि किडनीज मध्ये मायक्रोलोब्युलेशन्स असतील हा. त्या बॉर्डर्सला, सो मोस्ट ऑफ द टाइम्स वेन आय हॅव चेक्ड इट विथ माय HbA1c, तेव्हा त्या लोकांचा HbA1c इज मोर देन 6.2. ओ. आणि असे खूप, म्हणजे आय फील व्हेरी गुड अबाउट इट की अशा खूपशा लोकांना जेव्हा मी सांगितलंय सोनोग्राफी करताना की तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा, वी कॅन डेफिनेटली प्रोलॉंग युअर अँड डायबिटीज. पोस्टपोन डायबिटीज. करेक्ट. म्हणजे यू आर इन प्री डायबिटिक. येस लाईफस्टाईल चेंजेस केल्या तर कदाचित तुम्हाला डायबिटीज होणार पण नाही. करेक्ट. इफ यू कीप युअर वेट अंडर कंट्रोल, BMI आपलं चेंज झालं, सगळं झालं, तर डायबिटीज होणार पण नाही. पण समजा झालं तरी ते खूप बॉर्डर लाईन वर राहील इफ लाईफस्टाईल चेंजेस आर डन. सो दिस इज ऑल्सो पिक्ड अप ऑन सोनोग्राफी. व्हेरी व्हेरी. सो म्हणजे सोनोग्राफी इज नॉट ओनली फॉर द युट्रस बट इट इज ऑल्सो फॉर ऑल दीज ऑर्गन्स ऑर्गन्स. ऑल्सो. आपल्या पोटात खूप सारे ऑर्गन्स खूप असतात आणि खूप साऱ्या गोष्टी असतात युटेरस सोडून, Yes. ज्या नक्कीच बघितल्या गेल्या पाहिजे. त्याच्यासोबत आपण म्हणजे मॅमोग्राफी करतो. हो. मॅमोग्राफीचं वेगळं मला सांगायला नकोय. नाही, आजकाल तर त्याचा अवेअरनेस आहे. तर आपण Breast cancer. मॅमोग्राफी वर्षातनं एकदा करायला पाहिजे, रेकमेंडेड. हो मॅम. हे जे एज ग्रुप्स आहेत, हा. युजली आम्ही असं म्हणतो की 50 नंतर वर्षातून एकदा करावी. हा. 50च्या खाली 3 वर्षातून एकदा केली तरी म्हणजे चालणार अबाव आहे. 40 की अबाव Above 40? 40. पण ह्याच्यासाठी मला एक खूप महत्वाचं सांगायचंय की मॅमोग्राफी केली इज नॉट अ वॅक्सिनेशन टू प्रिव्हेंट ब्रेस्ट कॅन्सर. की तुमचा आता रिपोर्ट नॉर्मल आलाय म्हणजे झालं म्हणजे सगळं, झालं मग आला आता मला ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. असं नाही. इट इज नॉट लाईक दॅट. आजच्या दिवसापर्यंत आय ऑलवेज टेल माय पेशंट्स, मॅमोग्राफीचा तुमचा रिपोर्ट आज नॉर्मल आहे म्हणजे आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला कॅन्सर नाहीये. करेक्ट आहे. तो उद्या होऊ शकतो. त्याचा अर्थ असा नाही की रोज तुम्ही माझ्याकडे येऊन मॅमोग्राफी करा, पण मंथली सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करेक्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सगळे नॉलेज लोकांना असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नुसतंच हेल्थ चेकअप करा, नुसतंच लॅबमध्ये जाऊन ब्लड रिपोर्ट्स करून या, ह्याला काहीच अर्थ नाहीये मॅम. तुम्हाला माहिती पाहिजे कुठली टेस्ट मी का केली, ती परत केव्हा त्याच्यानंतर करायची. मला काय करायचंय, त्याच्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. बॉडी आपल्याला काही ना काही सिग्नल देत राहतं मॅम. बरोबर आहे. वी हॅव टू बी कॉन्शियस इनफ टू अंडरस्टँड दोज सिग्नल्स, पिक देम अप ॲट द राईट टाइम अँड कन्सल्ट युअर डॉक्टर. करेक्ट. देर इज नो सबस्टिट्यूट टू दॅट. म्हणजे AI आले, गुगल्स आले, but there is no substitute to the human brain and human doctors. करेक्ट. You have to go to a doctor. You have to get them checked. तर ह्या गोष्टींसाठी नॉलेज, अवेअरनेस टू अंडरस्टँड वाय वी आर डुईंग हेल्थ चेकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. सो दॅट इज व्हॉट आय प्रमोट. इट इज नॉट दॅट हिअर आय एम सिटिंग टू प्रमोट व्हॉट अल्फा डायग्नोस्टिक्स इज डुईंग. बट माझी ही सिन्सिअर रिक्वेस्ट आहे की कोणीही कुठेही केल्या तरी ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपण टेस्ट का करतोय आणि त्याच्या पुढे आपण कसं मॉडिफाय करायला पाहिजे आणि परत केव्हा करायचं. बघा, फर्स्ट स्टेप यू हॅव टेकन टू युअर गुड हेल्थ इज तुम्ही प्रिव्हेंटिव्ह चेक करताय. करेक्ट. दॅट इज युअर फर्स्ट स्टेप. ओके, दॅट इज द मोटिवेशन. फ्रेंड्स म्हणतात करा करा करा, किंवा काहीतरी चांगले अनुभव आलेले असतात म्हणून आपण करतो. पण यू नीड डिसिप्लिन टू मेंटेन दॅट लाईफस्टाईल अँड टू हॅव द रिपोर्ट्स नॉर्मल इन द सेकंड चेक. करेक्ट.
सो हे दिस इज माझी कळकळीने ही रिक्वेस्ट खरंच आहे. आहे की मोटिवेशन आहे की यावर्षी माझे रिपोर्ट असे आले, असेचे असे सेम ते चांगले पुढच्या वर्षी पण यावं, Yes. किंवा काही जे पॅरामीटर्स कमी जास्त आहे ते मी करेक्ट करावे Correct नेक्स्ट इयर करावे. पर्यंत. हे खूप मोठं मोटिवेशन आहे. जे Exactly. लोकांना समजत नाहीये त्यांना असं वाटतं मी हे पैसे का खर्च करू, हो, कशाला आता हे करू. नॉर्मल आले ना मॅम, मला इथे एक हो, सांगावं हो, वाटतं, हो, हो. जेव्हा रिपोर्ट्स नॉर्मल येतात ना तेव्हा बऱ्याच वेळा पेशंट म्हणतात 5,000 रुपये गेले, रिपोर्ट नॉर्मल आले. त्यावेळेस मला खूप म्हणजे हसू येतं, दुःखही वाटतं. मी म्हणते मग जर इथे मी तुम्हाला कॅन्सर दिला असतं त्या 5,000च्या अगेन्स्ट, हा, वुड यू बी व्हेरी हॅपी? नो, मग म्हणतात नाही 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 नाही. तर म्हटलं की हे सेलिब्रेट करा, करेक्ट. आज जाऊन तुमच्या फॅमिली सोबत पार्टी करा. तुम्ही मगाशी म्हणल्या तसं हे रिपोर्ट कार्ड आहे तुमचं ह्या वर्षीचं. हो, यू म्हणजे- हॅव टू बी हॅपी करेक्ट. दॅट आय एम फिट अँड फाईन दिस इयर, आणि दिस इज अ मोटिवेशन की पुढचं वर्षही माझं असंच राहणार आहे. असंच राहायला पाहिजे, असं. त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि पाहिजे. त्याच्यासाठी रिपोर्ट नॉर्मल यायला पाहिजे. खरंय. म्हणजे असं तुम्ही नाही समजायला पाहिजे की रिपोर्ट्स नॉर्मल आले तर आता अरे माझे पैसे वाया गेले. नाही, हो, असं म्हणतात पेशंट. माझ्या म्हणतात ना, समोरही हे खूप म्हणले. अनुभव आलेले ह्या आहेत. 2-3 गोष्टी तर ते सारखं म्हणतात की नाही काहीतरी निघेल म्हणून करायचं नाही, हो. आणि काही नाही निघालं तर पैसे वाया गेले. एक्झॅक्टली. तर तसं पण त्या पॅकेज मधल्या टेस्ट बद्दल बोलतोय, तर आपण मॅमोग्राफी बद्दल बोलू. मॅमोग्राफी मॅम, तर मॅमोग्राफी म्हणजे जे मॅमोग्राम्स आपण करतो हं. त्याच्यामध्ये बरेचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपण डायग्नोज करू शकतो, की मायक्रो कॅल्सिफिकेशन असेल किंवा एखादं लिजन दिसलं तर मग ते लिजन नुसतं आम्ही मॅमोग्राफी स्क्रीनिंग तिथपर्यंत थांबवत नाही. आपण सोनोमॅमोग्राफी पण करतो, म्हणजे सोनोग्राफीवर ते जे लिजन दिसतंय आपल्याला हा हा, ते मॅमोग्राफीवर आपण हे ते करायला. आपण करू शकतो. आपल्याला कळू शकतं की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स, ते Correct. बिनाईन म्हणजे नॉन कॅन्सरस आहे का कॅन्सरस आहे. हो. आणि परत इथे मला एक सांगावं असं वाटतं की सगळ्या गाठी ज्या ब्रेस्टमध्ये असतात त्या कॅन्सरस नसतात. हं. तर घाबरू नका. हो. दिसल्या तर नक्की वेळीच तुम्ही डॉक्टरांना भेटा, हो. बट डू नॉट गो इन टू पॅनिक मोड. करेक्ट. आजकाल त्याचं पॅनिक खूप झालंय हो, की ओ म्हणजे आता मला नक्की 100% म्हणजे बऱ्याच महिला, बऱ्याच पेशंट्स माझ्याकडे तिथेच येऊन गिव्ह अप करतात. रडलेल्या आहेत हो. ब्रेस्ट मध्ये जस्ट गाठ लागल्यामुळे. हा. अँड व्हेन इट इज नथिंग बट अ सिम्पल सिस्ट, म्हणजे Correct. पाण्याची गाठ असते. हो. तर बट यू हॅव टू बी अवेअर ऍट द हा. सेम टाइम, Yes. कारण त्याचे फायदे होतात. तर आपण मग मॅमोग्राफी पण करतो ह्याच्यामध्ये. हं. तर लाईक राईट फ्रॉम कॅन्सर स्क्रीनिंग टू बेसिक हिमोग्रॅम हं. टू प्रिव्हेन्शन ऑफ करोनरी आर्टरी डिझीज अँड सेरिब्रोवॅस्क्युलर डिझीज, डायग्नोसिंग प्री डायबिटिक कंडिशन्स अँड शुगर अँड डायबिटीज, गॉल स्टोन्स आहेत, ह्या हो. सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पॅकेजमध्ये कळतात. हो. सो दीज टेस्ट वी आर डुईंग इट ॲट रादर लाईक ऑलमोस्ट 60% डिस्काउंट. येस. ओके, सो म्हणजे दिस इज जस्ट दिस आय डू इन द एंटायर मंथ, की एंटायर इयर रादर, हा, की मला हे काहीतरी माझ्याकडनं सोसायटीसाठी करावं. करावं असं वाटतं. तरी That was आता my dad's wish, ma'am, हा, always. हा, He wanted me, when I became a doctor, he wanted me to serve the society. करेक्ट. And this is a small tribute that I offer him. आणि तर आणि ह्या दृष्टीने आम्ही ते हेल्थ चेक्स खूपच छान काम करताय हे तुम्ही. आणि हे Thank you, नुसत्याच ma'am. नॉर्मल महिलांनाच नाही, डॉक्टर महिलांना पण तुम्ही, मी बघतीये गेले 5-6 वर्ष झाले की त्याच्यानी खूप सपोर्ट मिळतो, स्वतःचा हेल्थ प्लॅन करता येतं. तर ह्या निमित्ताने आम्ही तुम्हाला पॅकेजचा एक फोटो, त्याचे रेट्स आम्ही लिंक मध्ये खाली देऊ, तुम्ही आणि एक फोन नंबर पण देऊ, त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता ह्या पॅकेजसाठी. आणि तुमचा पॅकेज हा लवकरात लवकर बुक करा आणि 1 महिन्याच्या आत तुम्ही तो करा, कारण नंतर मग ते रेग्युलर रेट होऊन जातील. 1 महिन्यापर्यंत ही ऑफर आहे. तर मॅडम, आता आपण हा जो पॅकेज डिस्कस केला तर त्याला आपण कुठल्या कुठल्या वयाच्या लोकांना रेकमेंड करू शकतो? मॅम, असं आम्ही वेगवेगळ्या एज ग्रुपला वेगवेगळे पॅकेजेस डिझाईन केलेले आहेत, राईट फ्रॉम 18 इयर्स ऑफ एज. तसं तर लहान मुलांचं पण आपण आजकाल B12 वगैरे करतो, कारण B12 नुसतंच हार्ट आणि ब्रेनसाठी नाही, पण आपल्या ओव्हरऑल कॉग्निटिव्ह फंक्शनसाठी पण इम्पॉर्टंट आहे. कारण म्हणजे जे 10वी-12वीची मुलं असतात त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच म्हणतो की तुम्ही B12 बघा, चेक करा. त्याचं जर कमी असेल तर तुम्ही घ्या, कारण इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर मेमरी, इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर शार्पनेस, अलर्टनेस. तर ते त्याच्यासाठी पण जरुरी असतं. बरं, हिमोग्लोबिन जर कमी असेल तर उत्साह राहत नाही, मुलांना खेळण्याची इच्छा होत नाही, थकवा येत राहतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणून आम्ही 18 टू लाईक टिल द टाइम यू आर अलाइव्ह ह्याच्यासाठी वेगवेगळ्या लेवलचे पॅकेजेस केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे टेस्ट दिलेले आहेत. ते तुम्ही म्हणजे पॅकेज आपण दाखवू त्या ह्याच्यामध्ये. पण इथे मला सांगावं असं वाटतं की आजकालचे जे यंग जनरेशन आहे, जिमचा फॅट खूप वाढलेला आहे. इट इज व्हेरी गुड, आय वुड से.
हम्म. कारण आपल्या एजच्या लोकांनी किंवा आपल्या आई वगैरेच्या लोकांनी कधीच मसल ट्रेनिंगला कधीच इम्पॉर्टन्स दिलं नाहीये, स्ट्रेंथनिंगला आणि मसल स्ट्रेंथिंग दिलंच नाहीये इम्पॉर्टन्स. आणि त्याच्यामुळे ना मॅम, जे आज सगळ्यात जास्ती नी रिप्लेसमेंट सर्जरीज होत आहेत किंवा हिप रिप्लेसमेंट सर्जरीज होत आहेत, दॅट इज बिकॉज आपले मसल्स खूप वीक आहे. आणि जसं जसं एज ऍडव्हान्स होत राहतं तसं तसं हाडांची झीज होत राहते, त्यांना खेचून धरण्यासाठी मसल्स मध्ये ताकद नसते आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स वाढतात. तर आज ही मुलं जिम करतात ती चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे, प्रोटीन्स खाणं, एक्सेसिव्हली जास्ती प्रोटीन्स विदाउट गायडन्स, क्रिएटिनिन, बरेच प्रकार आहेत खूप आहेत जे खातात. सो जर त्यांना त्यांची बेसलाईन किडनीचं स्टेटस माहिती नाहीये, दे डोंट नो देअर कार्डियक स्टेटस 2D एको करून वगैरे, तर मग जे आपण ऐकतो की जिम करत होता, करता करता कोलॅप्स झाला, अचानक काही शरीरात होत नाही मॅम. सगळे अंडरलाईन फॅक्टर्स असतात, ते आपण पिकअप करणं गरजेचं आहे. म्हणून माझी अशी सिन्सिअर रिक्वेस्ट आहे टू द यंग क्राऊड, व्हॉट आय वुड से, की बिफोर यू स्टार्ट एक्सेसिव्ह जिमिंग, बिफोर दे ऍक्च्युअली स्टार्ट टेकिंग प्रोटीन्स, अंडरस्टँड युअर किडनी स्टेटस विथ अ व्हेरी सिम्पल रिनल फंक्शन टेस्ट, ब्लड टेस्ट. तुमचं B12 D3 समजून घ्या आणि तुमचं 2D एको एक करून घ्या, होमोसिस्टिन लेवल्स करून घ्या. तर त्याच्यामुळे जे तुम्ही फर्स्ट म्हणजे तुम्ही स्टेप घेतली की जिमला जायचंय, मला हेल्दी व्हायचंय, बॉडी बनवणं ही वेगळी गोष्ट आहे, पण द प्रिलिमिनरी एज ॲज डॉक्टर्स अँड ॲज मदर्स व्हॉट वी सी इज माझं मूल हेल्दी होणार. तर त्याच्यासोबत त्याला बॅकअप करा, सो दॅट देर आर नो अनटुवर्ड इन्सिडेन्सेस ॲट अ अर्ली एज. ह्याला आपण खूप मोठा पॉइंट म्हणू शकतो की हे जे जिम मधले इन्सिडेंट्स आहेत ते तुम्ही टाळू शकता जर तुम्हाला तुमच्या हार्टची किडनीची कंडिशन माहिती असेल बिफोर स्टार्टिंग जिम अँड बिफोर स्टार्टिंग प्रोटीन्स. 110%. मॅम, खूप आता कंडिशन्स येत आहेत की ज्याच्यामध्ये चांगला दिसणारा मुलगा 20, 22, 25 वर्षाचा मुलगा आणि किडनी फेलियर म्हणून येतात. बघितलेत मी पण, खूप म्हणजे खूप किडनी फेलियर्स, अँड दॅट इज द रिझन देर आर सो मेनी चॅरिटेबल डायलिसिस युनिट्स. जर तुम्ही बघितलं तर चॅरिटेबल डायलिसिस युनिट्स किती आहेत, कारण किडनी प्रॉब्लेम्स एवढे ग्रेव आहे, त्याला आपण महत्व देत नाही. आपल्या दृष्टीने महत्व म्हणजे कॅन्सर, कॅन्सर झाला म्हणजे खूप मोठा आजार झाला, कॅन्सर होईल तेव्हा होईल, पण कॅन्सरच्या अगोदर हे जे आजार आहेत जे तुम्ही टाळू शकता आणि जे रोज तुम्हाला मारणार आहेत. तुम्ही मला सांगा, जर पायाला सूज येते किडनीजमुळे किंवा तुम्हाला डायलिसिस लागतोय, दॅट इज मोर डेंजरस दॅन कॅन्सर. खरं. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही अगोदर हे सर्व टेस्ट करा, तुमचं फिटनेस रिपोर्ट घ्या आणि मग तुम्ही जिम जॉईन करा. आय वुड ऑल्सो ऑलवेज टेल द जिम ओनर्स, बिफोर यू स्टार्ट विथ स्ट्रेनियस एक्सरसाइजेस, कीप इट मॅन्डेटरी की ह्या टेस्ट करा. जसं स्कूलमध्ये ऍडमिशन घेताना आजकाल ब्लड ग्रुप आणि हिमोग्लोबिन किती आहे हे मॅन्डेटरी पकडतात, विच इज व्हेरी गुड, कारण कधी काही होऊ शकतं. तसं तुम्ही जिम मध्ये तुमचं जिमचं अवेअरनेस वाढवण्यासाठी की जेन्युअनली यू केअर फॉर द पीपल, हे तुम्ही करा. म्हणजे माझा मुलगा 21 वर्षाचा आहे, आय हॅव सीन टू इट दॅट ही डज ऑल हिज टेस्ट अँड देन जॉईन्स द जिम. व्हेरी गुड. आणि खूप गरजेचं आहे तुम्ही हा जो पॉईंट म्हणताय तो, की नुसत्याच टेस्ट नाही करायला पाहिजे जिम जॉईन करायच्या आधी, त्या डॉक्टरांकडनं व्हेरीफाय पण करायला पाहिजे की मी या टेस्ट केल्या आणि आता मी जिम जॉईन करते. तर हा खूप मोठा पॉईंट आहे की जो सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे सगळ्याच एज ग्रुपला वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. टीनेजर्सचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, ॲडल्टहुडचे वेगळे आहेत, मेनोपॉजचे वेगळे आहेत. तर अशा दृष्टीने वेगवेगळ्या एज ग्रुपला जसा जसा सुटेबल असेल तसे पॅकेजेस केलेले आहेत. तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशी मी ऑडियन्सला नम्र विनंती करेन. आणि आता असा एक पॉइंट आहे की मी अवेअर आहे, मी एक्सरसाइज करते, मी डाएट फॉलो करते, मी रेग्युलर चेकअप्स पण करते, पण वय जसं वाढतं तसं काही प्रॉब्लेम्स आपल्याला रिपोर्ट्समध्ये दिसतात. तर त्याची कारणं काय असतात? असे माझ्याकडे पेशंट्स आहेत जे वर्षानुवर्ष हे सर्व टेस्ट करतायत, आणि जेव्हा त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये असं काहीतरी निघतं तेव्हा ते खूप डिप्रेस होतात, कारण ते हेल्थ कॉन्शियस लोक असतात. कारण हा व्हाय जो आहे तो खूप त्रास देतो, कारण मी तर सगळी काळजी घेतली, मी एवढं छान एक्सरसाइज पण करतो, मी डाएट पण करतो, तरी का असं. किंवा असे लोक वॉकिंगला जातात, जिम करतात आणि तरीही त्यांना बायपास लागते किंवा त्यांना अँजिओप्लास्टी लागते. तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो का,
मग फायदा काय झाला हे हा. सगळं करून? हा, एक्सरसाइज तरी मी का करू? त्याच्यापेक्षा तो जाड माणूस आहे माझ्या शेजारी, त्याला काही नाही काहीच झालं. केलं नाही आणि त्याचं सर्व नॉर्मल आहे. हो हो. So basically, I would say that why does not have a very significant answer. Okay, no one has that answer. खरंय. पण माझं असं म्हणणं आहे की बिकॉज यू आर एक्सरसाइजिंग, बिकॉज तुम्ही लाईफस्टाईल चांगली ठेवली आहे, यू आर ऍटलिस्ट इन अ पोझिशन टू क्वेश्चन वाय. हा, बरोबर आहे? बरोबर. किंवा जे असेच निष्काळजी असतात ते हा. एका झटक्यात पण उडून जातात मॅम. हो, बरोबर त्यांना आहे की मोठा नाही? आजार होतो. मोठा आजार होतो किंवा डायरेक्ट ते सखम होऊन जातात हार्ट डिझीजला, हार्ट अटॅक्सला म्हणा. बट इफ यू आर एक्सरसाइजिंग तर जे आपले ऍडिशनल जे सपोर्टिव्ह वेसल्स तयार होतात हा, तर दे कॅन टेक ओव्हर इन टर्म्स ऑफ इमर्जन्सी. तुम्ही ऍटलिस्ट हॉस्पिटल पर्यंत पोहोचता, सर्वाइव्ह तुमचं होतो. अँजिओप्लास्टी होऊ शकते अँड यू आर अगेन फिट अँड बॅक टू नॉर्मल. हा. तर हे दिस इज बिकॉज ऑफ द एक्सरसाइज आणि बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल मॉडिफिकेशन दॅट यू हॅव डन. Yeah. आणि शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त बघा एजिंग होणारच आहे. हो, बरोबर आहे? ते कोणी आज थांबवू माधुरी नाही शकत. दीक्षितची पण स्किन थोडी सॅग झाली आणि वय तुम्ही थांबवूच नाही शकत. थांबवू शकत नाही. पण माझं म्हणणं आहे वी हॅव टू एज ग्रेसफुली, वी हॅव टू रिस्पेक्ट एजिंग, वी हॅव टू रिस्पेक्ट अवर बॉडी. इट इज नॉट ओनली द टेस्ट दॅट आर इम्पॉर्टंट बट युअर स्लीप पॅटर्न इज इम्पॉर्टंट. द अमाऊंट ऑफ स्ट्रेस दॅट यू आर टेकिंग इज इम्पॉर्टंट. खरंय. क्रॉनिक स्ट्रेस जो आपल्याला पल मध्ये आपल्याला किल करत राहतो त्याच्यावर देखील फोकस करायला पाहिजे. नुसता आहार घेऊन होत नाही, पण मेंटल आहार इन टर्म्स ऑफ योगा, इन टर्म्स ऑफ एक्सरसाइज, इन टर्म्स ऑफ इंटरनल पीस, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपल्याला खूप वाय आपल्याला तो प्रश्न आपल्याला एकदम मेंटल करून टाकतो ना, हो हो. तेव्हा एक शांत 10 मिनिटं बसून विचार करावा की व्हॉट मेंटली आय हॅव डन रॉंग टू माय बॉडी. बरोबर आहे. देन यू विल कम टू सम आन्सर. फिजिकली मी नाही केलंय, हो, पण मेंटली समवेअर आय हॅव डन बॅड टू माय बॉडी विच इज बीन सीन. खरंय. आणि जर कुठेतरी ते दाखवतच तुम्हाला. दाखवतो 100% दाखवतच ते दाखवतो. दाखवत. आता जसं तुम्ही हे सगळं सांगताय मॅम, त्याच्यात आता हा खूप मोठा प्रश्न आहे की लोकांना वाटतं की हे खूप खर्चिक आहे, की मी हा एवढा खर्च का करू. तर ही जी मेंटॅलिटी आहे आपल्याकडे की स्वतःवर खर्च करायचा नाही, किंवा जोपर्यंत समोरून काहीतरी मोठा प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत खर्च करायचा नाही, तर त्याबद्दल सांगाल का की त्यांनी हेल्थसाठी इन्व्हेस्ट करायला पाहिजे जसं आपण बाकीच्या गोष्टींसाठी इन्व्हेस्ट करतो. आपण घर घेतो की जिथे आपल्याला राहायला जागा पाहिजे, आपल्या सोयीनुसार पाहिजे, म्हणून आपण त्या घरामध्ये इन्व्हेस्ट करतो, तसं बॉडीवर पण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. ह्याबद्दल सांगाल का? मॅम बॉडीवर तर घरापेक्षा पण जरुरी आहे बॉडीवर इन्व्हेस्ट करणं. खरंय. बऱ्याच म्हणजे आपण म्हणतो स्वतःवर खर्च करू नये अशी बऱ्याच लोकांची मेंटॅलिटी हो असते. बट इथे मला एक थोडंसं करेक्शन करावं असं वाटतं हं. की स्वतःवर आपण भरपूर खर्च करतो मॅम. कपडे घेतो, हो बरोबर आहे की नाही, हो. छान छान ठिकाणी खायला जातो. हो. इट इज ओनली वेन इट कम्स टू मेडिकल अँड वेन इट कम्स टू हेल्थ करेक्ट. आपल्याला अडचणी येतात. तेव्हाच आपण विचार करतो की हा माझ्यासाठी एवढा मोठा खर्च हा आहे. माझ्यासाठी एवढा मोठा खर्च आहे. हं. का तर कपडे घेतल्यावर मला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं. मी छान कपडे घातले. छान कपडे घातले, डोपामिन रिलीज, हं. बरोबर आहे की नाही. हं. आपल्याला वाटतो आय एम लुकिंग गुड, Wow. आय एम फाईन. Yes. 4 लोक म्हणणार हं. की छान दिसतीये तू ग, हं. बरोबर आहे. पण माझा रिपोर्ट नॉर्मल आल्यावर कोणीच मला म्हणणार नाही ना छान. हा. देर इज नो कॉम्प्लिमेंट टू दॅट. हं. म्हणून मग आपल्याला वाटतं की मी का करू, हं. जाऊ दे ना, आज सगळं चांगलं आहे आणि मला नाही होणार, आणि लपवता येतं मला जरी खराब. लपवता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला काय वाटतं की असं आपल्याला वाटतं मला तर हे होणारच नाहीये ना, हं, हं. मला कशाला होईल, मी फिट आहे, हा. मला होणार नाही आणि झाल्यावर बघू ना. ही जी मेंटॅलिटी आहे ना, दॅट मेंटॅलिटी नीड्स टू बी चेंज. करेक्ट. आणि खर्चाचं गोष्ट जर आपण पकडली तर मेडिकलचा जो 5,000 रुपयाचा, 6,000 रुपयाचा किंवा 10,000 रुपयाचा जो खर्च आहे, तो खर्च जर बघितला तर तो महिन्याला 1,000 रुपये, हो रोजचा किती झाला, 30, 40, 50 रुपीज. हो. तेवढा आपण आपल्यासाठी नाही ठेवू शकत का तेवढं तर आपण कशावरही खर्च करतोय मॅम? सध्या. कशावर म्हणजे खाली गेलं आणि तुमच्या मुलांनी सांगितलं मला वेफरचं चिप्स द्या, विच इज सो व्हेरी डेंजरस, आपण ते चिप्स पण घेऊन देतो. चॉकलेट घेतोय, म्हणजे कोल्ड्रिंक घेतोय. ऑल स्टेटा ऑफ द कम्युनिटी प्रत्येक जण आपल्या मुलांच्या खाण्यापिण्यासाठी रोजचे 50 रुपये तर खर्च करतात. हो, तेच 50 रुपये आपल्या हेल्थसाठी आपण खर्च करू शकत नाही का? करायलाच पाहिजे. अँड इफ यू आर हेल्दी, इन टर्न युअर फॅमिली इज हेल्दी, सगळेजण आनंदी राहणार. मी म्हणते नेहमी, मी एक्झाम्पल देत राहते की
आज माझ्याकडे कपडे नाहीयेत, हा. आज मला जेवायला नाहीये, हम्म. मला कोणीही देईल. आपल्या देशात दानशूर लोकांची कमी नाहीये, आणि तेवढा प्रॉब्लेम सध्या तरी नाहीये. नाहीच आहे. हा. पण जस्ट एक एक्झाम्पल खरंय. की पैसे घालवू नयेत, हा. बरोबर आहे की नाही. पण जर मला आजार झाला तर कितीही प्रिय व्यक्ती आपल्याला हेल्प देऊ शकतं का मॅम? नाही देऊ शकत, कोणी दान पण देऊ शकत नाही. तेच ना, दॅट इज दी ओनली थिंग विच यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर सेल्फ. खूप छान सांगितलं हे तुम्ही. आणि त्याच्यासाठी मी म्हणते नुसतंच चेकअप करू नका. म्हणजे आय एम अगेन सेइंग दिस चेकअप इज वन इंडिकेटर ऑफ युअर हेल्दी लाईफ. हा. त्याच्यासोबत तुमचा आहार, तुमचं राहणीमान, तुमचं विचार, तुमचं सोशल लाईफ, मेंटल लाईफ इज ऑल व्हेरी इम्पॉर्टंट टू मेक यू अ कम्प्लीट इंडिव्हिज्युअल, अ हेल्दी इंडिव्हिज्युअल. खरंय. सो म्हणून माझं म्हणणं आहे की स्पेंड सम मनी ऑन युअर हेल्थ. खरंय. यू विल फील हॅपी ॲट द एंड ऑफ द डे. इन्व्हेस्ट ऑन इन्व्हेस्टिगेशन रादर दॅन इलनेस. इलनेस. वी कॅन से दॅट की हे खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही जसा घर प्लॅन करताय, कार प्लॅन करताय, तुमचं पुढचं फ्युचर प्लॅन करताय फायनान्शियली, तसं तुमचं क्लिनिकल हेल्थ, तुमची बॉडी, तुमच्या बॉडीचं पण तुम्ही प्लॅन करायला सुरुवात करायला पाहिजे. ही काळाची गरजही आहे आणि ह्यांनी तुम्हाला सुखच मिळणार आहे. जसं आपण घर 100% घेतल्याने, कार घेतल्याने आपल्याला सुख मिळतं, तसंच ह्या गोष्टींनी पण आपल्याला ते सुख आणि या घराचं आणि कारचं सुख उपभोगता येणार आहे. सगळ्यात महत्वाचं की उपभोगता येणार आहे. उपभोगता येणार आहे. म्हणजे हेल्थ कडे जेव्हा आपण मॅम स्पेंड करतो, हे करतो, तेव्हा ऍक्च्युली वी आर स्पेंडिंग ऑन द क्वालिटी ऑफ आवर लाईफ. खरंय. क्वांटिटी तर बघा कोणीच बदलू शकत नाही. मी म्हणते की ह्या जगाच्या पाठीवर येण्याचा टाइम फिक्स आहे, जाण्याचा टाइम फिक्स आहे. खरंय. नो वन कॅन चेंज दॅट. नो डॉक्टर ऑन अर्थ कॅन चेंज दॅट टाइम. But what we can change and we can make a difference in your life is the difference between the 2 points. ते 2 पॉइंट्सच्या मधली जर्नी आपली आहे. खरंय. ती आपण चेंज करू शकतो. हो. आणि त्याच्यावर नक्कीच प्रत्येकाने विचार करावा आणि त्या दृष्टीने चेंजेस आणावेत आपल्या ह्याच्यामध्ये. इन्शुरन्स पॉलिसी जसं म्हणतात की आपण जे इन्शुरन्स पॉलिसीज काढतो की आपल्यानंतर आपल्या फॅमिलीची सिक्युरिटी असावी. बरोबर आहे. पण तसं बघितलं ना मॅम, तर फॅमिलीला पर्सनची सिक्युरिटी जास्ती महत्वाची आहे. बरोबर आहे की नाही. पैसा पैसाच आहे, पैशाचं काम कोणीच करू शकत नाही. आय डू नॉट डिनाय दॅट. खरंय. ओके. म्हणजे हॉस्पिटल मध्ये गेल्यावर प्रत्येक श्वासाची किंमत मोजायला लागते. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. हो. या फ्री एअरची आपल्याला व्हॅल्यू नाहीये. बट वेन वी गो टू द हॉस्पिटल अँड वेन एव्हरी व्हेंटिलेटरच्या ऑक्सिजनचा आपण पैसे मोजतो, तेव्हा त्या ऑक्सिजनचंही महत्व कळतं. सो पैसा पैशाच्या जागी आहे, पण माणूस माणसाच्या जागी आहे. तर वेन यू इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ, यू आर इन्व्हेस्टिंग इन युअर फॅमिली. ॲज अ पर्सन यू विल ऑलवेज बी देअर विथ देम. खरंय. सो इंश्योरेंस तो चलते रहेगा, पर जीते जी अल्फा आपके साथ चलेगा. खरंय. हो की नाही. खूपच छान बोलले तुम्ही ते की आता ह्याच पॉइंटशी रिलेटेड की आता जसं तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही एवढे वर्ष शिकल्या आणि तुम्ही दरवर्षी अपडेट करताय, एवढा रिसर्च करताय, तुम्हाला त्यातलं एवढं नॉलेज वाढलेलं आहे. तर आता आपण बघतोय की बरेच असे सेंटर्स आहेत की जिथे डॉक्टर्स नसतात किंवा डॉक्टरच्या अंडर ऑब्झर्वेशन असतं फक्त आणि प्रत्येक केस डॉक्टरनी बघितलेली नसते. तर अशा वेळेस डायग्नोसिस चुकण्याचे भरपूर चान्सेस असतात. तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? मॅम, डायग्नोसिस चुकण्याचे 100% चान्सेस असतात. कारण बघा, जेव्हा तुम्ही डॉक्टर आहात, हो, जेव्हा आपण अभ्यास करतो, बरोबर आहे. सो आपण 4.5 वर्ष अभ्यास करतो, त्याच्यानंतर इंटर्नशिप करतो, त्याच्यानंतर आणखीन पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करतो. तर आपल्याला जो नॉलेज आहे तो नुसता इन्व्हेस्टिगेशन पुरता नसतो, आपण कोरिलेशन करतो. हो. सो असे हे जे सेंटर्स असतात जिथे कोरिलेशन नाही होत, तिथल्या डायग्नोसिस म्हणजे तो लिटरली अ ब्लाइंड मॅन डिस्क्रायबिंग एन एलिफंट. खरंय. बरोबर आहे. ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. कोणी म्हणतं हत्ती सुपासारखं आहे, कोणी म्हणतं दोरीसारखं आहे, कोणी सापासारखं आहे. तर हे अशीच गत होते. म्हणून जेव्हा डॉक्टर इंटरप्रिट करतो तो ऍज अ होल इंटरप्रिट करतो आणि त्यावेळेस डायग्नोसिसला जेव्हा क्लिनिकल हिस्ट्रीची साथ मिळते किंवा क्लिनिकल कोरिलेशन होतो, तेव्हा इट इज अ नाईस गुड प्लेट. करेक्ट. बरोबर आहे. नुसती इडली चांगली असून फायदा नाही हो मॅम. इडली सांबर जेव्हा कॉम्बिनेशन येतं तेव्हा त्या वैशालीचं नाव होतं. जरी वी आर ब्रँडिंग वैशाली, बट आय जस्ट मीन टू से पुणेकरांना फार ते आवडतं. तर तसं ते होतं. सो इन टोटो पॅकेज जेव्हा आपण बघतो की डॉक्टर, त्याचं क्लिनिकल नॉलेज, जजमेंट, ॲक्युमेन
अँड डायग्नोसिसची साथ आली तर मग डायग्नोसिस परफेक्ट होतं, आजाराचं निदान होतं आणि वेळीच त्याचे उपचार होतात. आणि तुम्हाला नीट करेक्ट गायडन्स मिळतो जो मिळायला पाहिजे. 100%. आणि कसं आहे ना मॅम, जेव्हा ऍज अ डॉक्टर, येस ऑफकोर्स दिस इज अ प्रोफेशन, बरोबर आहे, बट ऍज अ डॉक्टर व्हेन वी सी टू इट, तर आपण काय बघतो की आपण क्वालिटी कंट्रोल करतोय का, बरोबर आहे. टेस्ट महाग का असतात, हा. बरोबर. आता 5 स्टार मध्ये पण चहा मिळतो, हो रस्त्यावर देखील चहा मिळतो, हो पण 5 स्टार मध्ये त्याचे हायजीन्स मेंटेन केले जातात, त्याच्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात. तसंच जेव्हा लॅबमध्ये आपण करतो, म्हणजे ऍटलिस्ट माझ्याकडे तर दिवसातून 2 वेळा कंट्रोल्स आपण रन करतो, ताकी मशीन एरर्स नसाव्यात, बरोबर आहे. बरोबर आहे. तर ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी डेफिनेटली आपलं डायग्नोसिस आणि आपली अॅक्युरसी वाढवण्यासाठी नक्कीच मदतीला येते. आता हा पॉईंट जसा तुम्ही सांगितला तसं रॉंग डायग्नोसिसनी काय काय होऊ शकतं आणि करेक्ट डायग्नोसिसनी आपण कसा फायदा त्याचा उचलू शकतो हे पण थोडक्यात सांगा. मॅम बघा, आता रॉंग डायग्नोसिसनी तर पूर्ण म्हणजे मला जायचंय लंडनला आणि मी तिकीट काढते अमेरिकेचं, हा तसंच झालं ते. तसंच झालं. रॉंग डायग्नोसिस, बरोबर. जायचं एका ठिकाणी, गेलेच तिसऱ्या ठिकाणी, तर काय फायदा आहे. खरंय. सो सिमिलरली अॅक्युरसी इज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट अॅक्युरसी आपण काय करणार. जेवण पण बनवताना आपल्याला ते परफेक्ट लागतं, तर शरीराचं डायग्नोसिस करताना तर लागणारच आहे आपल्याला. लागणारच आहे. त्याच्यामुळे काही वेळा जर काही टेस्ट महाग वाटल्या तर त्याचं कारण हे असतं की ते अॅक्युरसी आणणं, त्या डॉक्टरचं नॉलेज त्याच्यामध्ये असणं, आणि म्हणून तो रिपोर्ट काही ठिकाणी तुम्हाला स्वस्त Exactly. मिळू शकतो पण डॉक्टरकडे थोडाफार महाग असू शकतो. महाग असू शकतो मॅम. प्लस ज्या मशीन्स आपण घेतो हम्म. त्या पण खूप महत्वाच्या हा. असतात. म्हणजे आता जे मी सोनोग्राफीचं मशीन घेतलंय, जेव्हा आपण मर्सिडीज घेतो मॅम, हम्म. तर मर्सिडीज कार घेतो ना आपण, हम्म. बरोबर आहे की नाही. हम्म. मारुती पण आपल्याला तिथे पोहोचवणार आहे, मर्सिडीज पण तिथे पोहोचवणार आहे, हो. पण द कम्फर्ट व्हॉट यू गेट इन मर्सिडीज, त्याच्यासाठी आपण तेवढे पैसे मोजतो. हो. सिमिलरली इन टर्म्स ऑफ मेडिकल इक्विपमेंट, जेव्हा आम्ही महागातलं मशीन घेतो, इट इज नॉट फॉर आवर कम्फर्ट, हम्म. बट द थिंग इज व्हॉट डायग्नोसिस, हाऊ इट विल हेल्प अस टू गेट द बेस्ट डायग्नोसिस. हा. त्याच्यासाठी महागातल्या मशीन्स घेतो. महागातल्या मशीन्स घेतल्या की त्याचे कॉस्ट वाढणारच, आणि अॅक्युरेसी वाढते. अॅक्युरसी तेच म्हणजे मशीन जितक्या महाग तितकी अॅक्युरेसी वाढते. अॅक्युरसी वाढते. प्लस त्याच्यासोबत आपल्याला देखील ते शिकायला लागतात. हो. बरोबर आहे की प्रत्येक नाही? वेळेस नवीन मशीन प्रत्येक शिकत. वेळेस नवीन मशीन्स येतात. आता मोबाईल नवीन आला तर आपण ते शिकत राहतो. इट इज सेम विथ द मशिनरीज ऑल्सो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला वाटतं की कुठेच आपण पैशाचा इतका विचार करत नाही जितका हेल्थ साठी करतो. तर दॅट मेंटॅलिटी हॅज टू चेंज समवेअर. खरंय. ओके, इट इज अ लाईक यु नो रेव्होल्युशनरी चेंज दॅट नीड्स टू हॅपन इन द सोसायटी फॉर आवर ओन बेटरमेंट. खरं. कारण जर आज आपण जिवंत आहे तर बाकीच्या वैभवाला अर्थ आहे. प्रिव्हेंटिव्ह चेकअपसाठी आहे ना मॅडम, आपल्याला बऱ्याच वेळा लोकांना पुश करायला लागतं हम्म. की तुम्ही करा करा हो, करा. हो. म्हणजे लिटरली असं लग्नात आमंत्रण दिल्यासारखं सारखं असं करायला ते करायला लागतं. लागतं, बरोबर आहे की नाही. जेव्हा आजार झालाय मला, तेव्हा कोणाचीच आपण वाट बघत नाही. नाही. आज मला चेस्ट पेन होतोय किंवा मला ब्रेस्टला गाठ लागते, मग कितीही महागाची टेस्ट असू दे, मी ते पहिले करणार, बिकॉज आय हॅव टू सर्व्हाइव्ह. हो. बरोबर. हम्म. ही जी आयडिया आहे ती थोडी थोडी प्रिव्हेंटिव्ह साठी पण आली हम्म. तर दॅट विल हेल्प. म्हणजे ही आपल्याला इमर्जन्सी सिच्युएशनच येणार नाही, येणारच नाही. पुढचे आजारच आपल्याला पुढचे आजारच होणार नाही ना. हा, कारण हो. आपण चेंज करू आणि इंटेलिजंटली हेल्थ चेकअप करावा. हा. चेकअप करून त्याचं नॉलेज, त्याच्यासाठी डॉक्टरांशी भेटा, त्याचे ते रिपोर्ट स्टडी करा आणि ते सगळं करून मग त्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचा फायदा आहे तुम्हाला. थोडक्यात मॅडमला असं म्हणायचंय की तुम्ही कितीही नॉर्मल दिसत असाल आणि आज तुम्ही कितीही नॉर्मल असाल तर ते पुढे जाऊन टिकवण्यासाठी तर नॉर्मल तुम्ही आज इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही प्रिव्हेंटिव्ह चेकअप नक्कीच करायला 100%. पाहिजे. म्हणून त्याचं नाव प्रिव्हेंटिव्ह ठेवलेलं आहे येस, की हे प्रिव्हेंट करतं तुम्हाला खूप साऱ्या असाध्य आजारांपासून. तो नक्की करायला पाहिजे. अल्फा डायग्नोस्टिक्स मध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. लाईक इट इज ऑल डायग्नोस्टिक्स टेस्ट अंडर वन रूफ. आमच्याकडे सोनोग्राफी होतात. सोनोग्राफीमध्ये 3D सोनोग्राफी, 4D सोनोग्राफी, ज्या प्रेग्नन्सीमध्ये उपयोगी असतात जास्ती करणं. कारण प्रत्येकाला आपलं बाळ कसं दिसतंय हे बघण्याची खूप उत्सुकता असते. तर ते लेटेस्ट मशिनरी आहे. त्याच्यासोबत बाकीच्या पण डायग्नोसिस जे सोनोग्राफीवर होतात त्या सगळ्या त्या मशीनवर एकदम अचूकपणे आणि खूप छान प्रकारे होतात. तर असं सोनोग्राफी युनिट आहे. कार्डिओलॉजी युनिट आहे जिथे आपल्याकडे कार्डियाक कलर डॉपलर, 2D एको आणि स्ट्रेस टेस्ट अशी होते. And the most important thing is की this is supervised and done only by a cardiologist.
विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. Yes. आणि जे कार्डिओलॉजिस्ट आहेत ते म्हणजे 2D एकोचे म्हणजे ही इज अ गोल्ड मेडलिस्ट इन 2D एको, डॉक्टर करंदीकर म्हणून ते आमचे कार्डिओलॉजिस्ट आहेत. तर ते सगळं कार्डियक डिपार्टमेंट त्यांच्या अंडर आहे. पॅथॉलॉजीमध्ये सर्व लेटेस्ट मशिनरीज आहेत. बरेचसे पॅनल आणि बरेचसे मेन्यू आपल्याकडे इन हाऊसमध्ये होतात. सो देर इज गुड कंट्रोल अबाउट ॲक्युरसी. कारण जे आपल्याकडे होतं, आपल्या हातात आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. खरंय. 99.9% वी ट्राय टू गिव्ह द मोस्ट ॲक्युरेट रिपोर्ट्स. कधी ह्युमन एरर्स होऊ शकतात, आय डोंट डिनाय दॅट, बट त्यावेळेस वी टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. आपण ते बघतो, आपण परत करेक्शन करतो. आपण जर पेशंटला थोडाही प्रॉब्लेम असेल की मला नाही वाटत माझा रिपोर्ट असे असेल, तर ॲटलिस्ट अल्फामध्ये मी अशी सिस्टम करते की ओके, यू डोंट फील दॅट, गिव्ह अ फ्रेश सॅम्पल, आय विल नॉट चार्ज यू फॉर दॅट अँड लेट मी सी व्हॉट द रिपोर्ट कम्स. Correct. That is very important because see, money is secondary. I want the patient going from my end to be 100% happy and satisfied doing those investigations. So this is the method that we follow. एखादा रिपोर्ट असा पण होतो लॅबमध्ये की त्याची व्हॅल्यू पेशंटला काही सिम्पटम्स नसतात, पण त्याची व्हॅल्यू खूप हाय येते, जसं क्रिएटिनिन. हो. पेशंट नॉर्मल आहे असं चेकमध्ये कळतं की क्रिएटिनिन 4 आले. सो दॅट टाइम वी सी टू इट दॅट वी कॉल द पेशंट, again take a repeat sample, see whether there is error at the machinery end or खरंच त्याचं जास्ती आहे. सो ओव्हर देअर वी ट्राय अँड कोरिलेट क्लिनिकली की आपण कसं ॲक्युरेटली ते करू शकतो. आपल्याकडे एक्सरे युनिट आहे, डिजिटल एक्सरे युनिट आहे की ज्याच्यामध्ये रेडिएशन डोस हा कमी लागतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण Very important, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स आपल्याला माहिती आहेत. सो इट इज नॉट CR बट इट इज DR. There is a difference between computed radiology and digital radiology. ओके. So we have a digital radiology unit ज्याच्यामध्ये आपले एक्सरेज होतात. वी हॅव मॅमोग्राफी युनिट ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर्स वगैरे डिटेक्शन आपलं होऊ शकतं. ECG आहे, पल्मनरी फंक्शन टेस्ट आहे लंग फंक्शन कळण्यासाठी. प्लस इथे मला सांगावंसं वाटतं की माझ्याकडे पोर्टेबल एक्सरे पण आहे. सो पोर्टेबल एक्सरे एस्पेशली ओल्ड एज पॉप्युलेशनसाठी, किंवा जेव्हा पेशंट पडून जातो आणि त्याला हॉस्पिटलपर्यंत येता येत नाही, करेक्ट. किंवा पेशंटला घरच्या घरी इतका खोकला आहे किंवा घरी कोणी आणणारं नाहीये, अशा वेळेस वी गो टू द डोर स्टेप. आम्ही पोर्टेबल एक्सरे करतो, पोर्टेबल ECG करतो, लॅब कलेक्शन करतो. या सर्व पोर्टेबल सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत दॅट वी गिव्ह टू ऑल आवर पेशंट्स. सो दिस इज वॉट वी हॅव. And we also have a CT scan unit, a multi-slice CT scan, which helps in diagnosing n number of conditions. So all in all, we have all diagnostics tests under one roof. मॅडम, आता प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला दर महिन्याला किंवा डॉक्टर सांगतात तेव्हा सोनोग्राफी करावी लागते, 9 महिन्याची प्लॅन करावी लागते, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल? प्रेग्नन्सी म्हटली की सोनोग्राफी हा प्रेग्नन्सीचा म्हणजे इक्विव्हॅलंट म्हणू शकतो आपण. आणि प्रेग्नन्सी म्हणजे सोनोग्राफी. तर आता प्रत्येक ट्रायमिस्टर किंवा प्रत्येक 3 माही जे आपण म्हणतो त्याच्या वेगळ्या वेगळ्या गरजा आहेत सोनोग्राफीच्या. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पेशंट आपल्या ओपीडीला येते, सांगते की आय हॅव मिस्ड माय पिरियड्स, माझे पिरियड्स मिस झाले, तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट इज टू डू अ सोनोग्राफी अँड कन्फर्म वेदर द पेशंट इज रिअली प्रेग्नेंट और वेदर इट इज बिकॉज ऑफ PCOD बाकी आणखीन दुसऱ्या कंडिशन्समुळे ज्याच्यामुळे पिरियड्स मिस झाले. एकदा कन्फर्म झालं की प्रेग्नेंट आहे, तर आपल्याला मग समजा ती ब्लड टेस्ट मध्ये पण कन्फर्म होते, बीटा HCG करून किंवा युरिन टेस्ट मधनं, मग का सोनोग्राफी करावी? तर सोनोग्राफी याच्यासाठी करावी टू नो द लोकेशन ऑफ द प्रेग्नन्सी. सगळ्यांना ट्युबल प्रेग्नन्सी माहितीये, विच इज मेडिकली आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो. प्रेग्नन्सी अदर देन द नॉर्मल लोकेशन इज एक्टोपिक प्रेग्नन्सी. तर ती डायग्नोसिस करण्यासाठी इंट्रा युट्राईन का एक्स्ट्रा युट्राईन, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर सोनोग्राफी, म्हणजे कन्फर्मेशन सोनोग्राफी. डेटिंग स्कॅन म्हणतो आपण त्याला, किंवा तेव्हा कारण त्यावेळेस ॲक्युरेट जजमेंट ऑफ द जस्टेशनल एज आपल्याला कळू शकतं आणि पुढच्या टेस्ट आपण त्या बेसिसवर आपलं कंपॅरिझन आपण करू शकतो. सो दिस इज फर्स्ट ट्रायमेस्टर. त्याच्यानंतर फर्स्ट ट्रायमेस्टरच्या एंडला आपण म्हणजे NT स्कॅन करतो. ओके, NT स्कॅन म्हणजे न्यूकल ट्रान्सलुसन्सी स्कॅन, ज्याच्यामध्ये आपण NT मेजर करतो, दॅट इज अ फ्लुइड बिटवीन द स्किन अँड द नेप. त्याच्यामध्ये आपण ते मेजर करतो. आपण नेझल बोन बघतो आणि वी सी द युट्राईन आर्टरी PI. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, सो दिस बेसिकली टेल्स अस अबाउट अनॉमलीज लाईक डाऊन सिंड्रोम. आणि ह्याच्याबरोबर डबल मार्कर करावं. ह्या टेस्ट बरोबर जेव्हा आपण डबल मार्कर करतो, तेव्हा पॅथॉलॉजीची संपुष्टी ह्या आपल्या सोनोग्राफी रिपोर्टला लागते, किंवा सोनोग्राफीची संपुष्टी पॅथॉलॉजीच्या रिपोर्टला लागते.
सो दिस इज द फर्स्ट ट्रायमेस्टर. हो. सेकंड ट्रायमेस्टर मध्ये म्हणजे 18 to 20 वीक्सला अनॉमली स्कॅन, म्हणजे बाळामध्ये जे पण व्यंग आहेत, जे पण डिफेक्ट्स आहेत जन्मतः कंजेनायटली, हो. हे आपण बऱ्यापैकी अॅक्युरेटली डायग्नोज करू शकतो. हो. काही काही गोष्टी असतात ज्या आपण नाही डायग्नोज करू शकत, पण अनॉटॉमिकल बऱ्याच गोष्टी आपण डायग्नोज करू शकतो. डोळे, कान आहे की नाही ते मी सोनोग्राफीवर सांगू शकते, पण हा. कानाने ऐकायला येईल की नाही हे नाही जन्मल्यानंतरच सांगू समजत. शकतो. करेक्ट. So anatomical problems can be picked up on ultrasound but not physiological problems. Okay. तर हे आपण अनॉमली स्कॅन जे आहे ते आपण 18 to 20 वीक्स मध्ये करतो. करेक्ट. त्यासोबत तुम्ही ट्रिपल मार्कर, क्वाड्रिपल मार्कर करू शकता. हो. त्याच्यानंतर मग 7th मंथ मध्ये आपण एक डॉपलर स्टडी करतो, ज्याच्यामध्ये MCA म्हणजे बाळाच्या मेंदूतला रक्त पुरवठा, अम्बिलिकल आर्टरी म्हणजे बाळाला जो रक्त पुरवठा आईकडनं होतोय तो, आणि युट्राईन आर्टरी, हे सगळे आपण मेजर करतो. त्याच्यामध्ये काही दोष असतील, पेशंट इज गोइंग टू लँड अप इन टू PIH, बाळ IUGR म्हणजे ग्रोथ रिटार्डेशन होणार आहे का, हे सगळं ह्या डॉपलर टेस्ट मधनं बाळाचं वजन कमी दिसतंय, बाळाचं वजन कमी दिसतंय, पण नुसतं वजन कमी आहे का बाळाला ब्लड सप्लाय पण होत नाहीये हे पण आपल्याला त्याच्यामधनं कळतं. आणि एक लास्ट सोनोग्राफी जी असते टुवर्ड्स डेट, व्हेअर वी असेस द बर्थ वेट, वी असेस द लायकर, म्हणजे पाणी किती कमी आहे, हाऊ क्विकली यू नीड टू इंटरव्हीन. कधी कधी काय असतं की मिकोनियम स्टेन लायकर असतं की जेव्हा बाळ पोटातच शी करतं आणि मग त्यावेळेस आपण जर ते वेळीच पकडलं तर आपण लवकर डिलिव्हरी करून लाईफ सेव्ह होऊ शकतो. तर अशा सर्व टेस्ट आपण वेगवेगळ्या मंथ्स मध्ये, जसे डोहाळे जेवण पुरवले जातात वेगवेगळ्या टाईपचे, तसेच सोनोग्राफी वेगवेगळ्या टाईपची केली जाते आणि प्रत्येक सोनोग्राफीला महत्व आहे. आणि म्हणून नुसतंच सोनोग्राफी करत सुटा. बऱ्याच आजी लोक माझ्याकडे येतात, आमच्या वेळेस तर असं काही नव्हतं, असं मी खूप ऐकते. हो, नवीन फॅड आहे वाटतं. नवीन फॅड आहे आजकालच्या मुलींचे, फॅडच खूप जास्ती आहे किंवा सोनोग्राफी खूप जास्ती आहे. तर पण त्या काळात प्रीनेटल डेथ जे व्हायचे किंवा पेरिनेटल मॉर्टॅलिटीज होत्या त्या आज तशा होत नाही. इट इज बिकॉज ऑफ दिस. तर हे आपण म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि त्या दृष्टीने सर्व तुमच्या सोनोग्राफी करत राहाव्या आणि एन्जॉय द प्रेग्नन्सी. हो की नाही? प्रेग्नन्सी इज नॉट अ डिझीज. करेक्ट. इट इज अ फिजिओलॉजिकल प्रोसेस. ओनली सोनोग्राफी पण हेल्थ बघण्यासाठी आहे, बाळाची बाळाच्या आईची. अँड इट इज म्हणजे ज्या प्रेग्नंट वुमेन येतात, आय डोंट कॉल देम पेशंट्स बिकॉज दे आर नॉट डिझीज्ड वुमेन. ओके, सो those are the only individuals who become very happy after the sonography. Correct. ते आमचाही मूड एलिव्हेट करून जातात त्यांच्या बाळाला आम्ही जेव्हा बघतो तेव्हा. सो एन्जॉय दॅट प्रेग्नन्सी, एन्जॉय द सोनोग्राफी अँड फील हॅपी अबाउट युअर सेल्फ अँड द बेबी. मॅडम, तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही असं अॅक्युरेसीवरती लक्ष ठेवता आणि बऱ्यापैकी प्रिव्हेन्शनवरती आपण फोकस करतो, तर अशा काही केसेस तुम्हाला आढळल्यात का की ज्या तुम्ही खूप अर्ली डिटेक्ट केल्या आणि त्याच्यामुळे त्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम आपण वाचवू शकलो? हो मॅम, असे बरेच म्हणजे एव्हरी हेल्थ चेकअप, एव्हरी इयर ज्या मी हेल्थ चेकअप्स करते त्याच्यामध्ये अदर देन डिटेक्टिंग प्री डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड एक खूप महत्वाचं आता सध्या आहे. थायरॉइड हे सर्व तर ठीक आहे, ह्या ब्लड टेस्टनी डिटेक्ट होतात. बट मॅमोग्राफीमध्ये जवळजवळ एव्हरी इयर वी डायग्नोज 2 to 3 असिम्प्टोमॅटिक केसेस. ओके, म्हणजे पेशंटला काहीच सिम्पटम्स नसतात, त्यांना काहीच माहिती नसतं. टेस्टला येतात, एखादं एक दिसते लंप, मग विचारलं कधी गाठ दिसते, मग तेव्हा टेक देम ऑन सोनोग्राफी की असं काय आहे. तर मग त्याला खूप चांगलं कोरिलेशन असतं की मला धक्का बसला होता किंवा माझी ती दुधाचीच गाठ होती, बिकॉज नो वन वॉन्ट्स टू फेस दॅट. करेक्ट. ओके, पण काय होतं की ते अर्ली स्टेजमध्ये पिकअप केलं जातं, इवन लाईक 0.5 सेंटीमीटर्स म्हणजे 5 mm जितकं पण पिकअप झालेलं आहे. तर त्यावेळेस काय होतं ना की ब्रेस्ट तुम्हाला पूर्ण काढायची गरज लागत नाही. ओके, इट इज जस्ट अ लंपेक्टमी, जे आजकाल नवीन टेक्निक्स निघाल्या आहेत. तर तेवढं करून भागलं जातं. बघा, एका स्त्रीची आयडेंटिटी इज टू हॅव अ कम्प्लीट बॉडी, बरोबर आहे की नाही? सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डायजेस्ट दॅट यू आर विदाउट अ ब्रेस्ट. करेक्ट. त्यावेळेस सो बिकॉज ऑफ द अर्ली डायग्नोसिस यू कॅन सेव्ह दॅट. फॅमिलीलाही एक बरं वाटतं की चला थोडंच होतं, वेळीच काढलं, लवकर डायग्नोज झालं, लवकर ट्रीटमेंट झालं, नाऊ वी कॅन कंटिन्यू विथ द हेल्दी लाईफ. नॉर्मल आपली सगळी लाईफ होऊ शकते. प्लस खूप लवकर पिकअप केल्यामुळे कधी कधी किमोथेरपी पण लागत नाही. किमोथेरपीचे डिसएडव्हान्टेजेस केवढे असतात हे आपल्याला माहितीये. अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत
असे केसेस पण आहेत की जिथे किमोथेरपी लागलेली आहे. हो. पण मग तेवढ्या सायकल नंतर कितीतरी वर्ष मी जेव्हा फॉलोअप करते त्या पेशंटचं, ते पूर्णपणे हेल्दी आणि नॉर्मल असतात. हो. सो त्यांची लाईफ चांगली राहते. मॉर्टॅलिटी, मॉर्बिडिटी सर्वच कमी. मॉर्टॅलिटी तर ठीक आहे समजा, पण मॉर्बिडिटी म्हणजे जो प्रेशर असतो ते जर कमी राहिलं तर फॅमिली पूर्ण आनंदात राहू शकते. हो. सो ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिस असे झालेले आहेत. त्याच्यानंतर 2-3 केसेस असे, जास्ती नाही पण 2-3 केसेस असे पण झालेले आहेत वेअर वी हॅव पिक्ड अप CA ओव्हरीज. ओके. ओके, CA 125 जेव्हा आपण करतो तेव्हा CA ओव्हरीज पिकअप झालेले आहेत आपले. वी हॅव ऑल्सो पिक्ड अप म्हणजे ECG केलेला आहे. ECG मध्ये काहीतरी चेंजेस आढळलेले आहेत. ST इन्व्हर्जन म्हणा किंवा ST डिप्रेशन म्हणा, तसे ते चेंजेस येतात. त्याच्यानंतर 2D एको स्ट्रेस टेस्ट केलेली आहे. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह निघते. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्यावर चेक अँजिओग्राफी होते. बिफोर ॲक्च्युअल कार्डियॅक इन्सिडेंट पेशंटची अँजिओप्लास्टी झालेली आहे. म्हणजे काय होतं, ह्या वेळेस काय होतं की चांगल्या हार्टच्या कंडिशनमध्ये द कार्डिओलॉजिस्ट इज प्लेइंग विथ युअर हार्ट. सो हार्टच्या मसलला डॅमेज होत नाही, तुमचं 2D EF ऑल्टर होत नाही अँड युअर हार्ट इज व्हेरी ऍक्टिव्ह लाईक युज्युअल. खरंय. तर अशा ह्या साध्या ECG मुळे हे टेस्ट केवढं मोठं पुढचं म्हणजे सगळं. केवढं मोठं पुढचं झालं. अँजिओप्लास्टी झाली तुमची, हो, पण रिकव्हरी लवकर होऊ शकते. रिकव्हरी लवकर झाली अँड यू हॅव स्पेअर्ड युअर हार्ट. खरंय. द हार्ट मसल, कारण एकदा हार्ट मसल डॅमेज झालं तर ते परत नॉर्मल नाही होणार. एकदा तुमच्या हार्टमध्ये हायपोकायनेसिया झाला किंवा अकायनेटिक सेगमेंट म्हणजे जिथे हार्टचं मसल ते पंप नाही करणार, ते सेट इन झालं तर ते कशानेच अँजिओप्लास्टी करा, बायपास करा, ती सेगमेंट नॉर्मल होणार नाही. पण इथे तुम्हाला झालंच नाहीये, ते तुम्हाला हार्ट अटॅक आला असता त्याच्या अगोदरच तुम्ही तो डायग्नोज केलाय, तर युअर हार्ट इज सेव्ड. सो दीज आर फ्यू ऑफ द केसेस दॅट वी हॅव डायग्नोज्ड. आणि हे खूप चांगली गोष्ट आहे की आपण त्यांना अर्ली डायग्नोज करू शकलो, की त्याच्यामुळे आपल्याला पुढचे कॉम्प्लिकेशन्स किंवा टाइम सेव्ह झाला, तुमची रिकव्हरी फास्ट झाली, पोहोचलात, त्याच्यामुळे जास्ती तुम्हाला ICU स्टे लागला नाही. हो, तर तुमचे कॉस्टिंग्स ऑटोमॅटिक कमी होतात. अँड जर तुमचे कॉस्टिंग्स कमी झाले तर नक्कीच ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुखाच्या उपभोगण्यासाठी वापरू शकता ना. वाय स्पेंड इन द हॉस्पिटल. खरंय की आता जे आपण कन्व्हर्सेशन करतोय त्याच्यात ह्या किती महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यात की आपण पहिली गोष्ट तर प्रिव्हेन्शनला महत्त्व द्यायला पाहिजे. हा एक पॉईंट आपण आज डिस्कस केला. दुसरा आपण केला की कधी आपले जे पॅरामीटर्स आहे ह्या वर्षी ते तसेचे तसे राहावे किंवा काही चुका आहेत त्या कशा रिपेअर कराव्या ह्याबद्दल आपण बोललो. त्यानंतर आपण कसे मशीन किती ॲक्युरसी देऊ शकता ह्याबद्दल बोललो. कसं प्रिव्हेन्शननी तुम्ही मोठे कॉम्प्लिकेटेड आजार वाचवू शकता आणि तुम्ही हेल्दी लाईफ स्टाईल जगू शकता हे आपण शिकलो. आणि ॲक्युरसीला किती महत्व आहे हे पण आज आपण हे केलं. तर ह्याला मी थोडक्यात समअप जर करायचं म्हणलं तर आपण करू शकतो की स्पेंडिंग ऑन इन्व्हेस्टिगेशन्स इज नॉट अन एक्सपेन्स, इट्स अन इन्व्हेस्टमेंट इन युअर फ्युचर हेल्थ. हा खूपच चांगला मेसेज आहे जो तुम्ही आज आम्हाला दिला आणि इतकी छान माहिती सांगितली. खूप गोष्टी होत्या ज्या आम्हाला माहिती नव्हत्या. आम्हाला वाटायचं की बस टेस्ट करायचं आणि यायचं आणि डॉक्टरला दाखवायचं. तर तुम्ही हे जे महत्त्वाचा पॉईंट आम्हाला आज शिकवला की तुम्ही स्वतः अभ्यास करा, तुम्ही स्वतः त्याच्यावर काम करा. ही टेस्ट का करायची आणि कशासाठी केली आहे आपण आणि किती वेळा करायची ह्यावर पण तुम्ही स्वतः लक्ष दिलं पाहिजे. तर तुमचे खूप खूप धन्यवाद इतकी छान माहिती दिल्याबद्दल. आणि तुम्हाला अल्फा डायग्नोस्टिकची लिंक जर पाहिजे असेल, फोन नंबर पाहिजे असेल तर तो आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला मॅडमला भेटायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप जाऊन करू शकता आणि मॅडमला पण भेटू शकता. आम्ही आज जी चर्चा केली त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तो प्रश्न विचारा. आम्ही मॅडमपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर आमचा आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच.